ओके. अल्टरनेटिंग करंटच्या किंवा EMIच्या लास्ट टॉपिक लेक्चरमध्ये आपण बघूयात. काही थेरॉटिकल गोष्टी आहेत, गप्पाच आहेत या, तर फक्त तुम्ही ऐकून घ्या, समजून घ्या, लिहायचं जास्त काम नाही आहे. काय आहे, पहिला आपण टॉपिक बघू एडी करंट. पहिला एक थेरॉटिकल टर्म्स आहेत, लक्षात घ्या. एडी करंट. ओके. एडीचा अर्थ काय? एडीचा अर्थ बोहरा मराठीमध्ये. पाण्यात, नदीमध्ये असतं ना, पाण्यामध्ये भोवरा निघतो ना, एडी. त्याला इंग्लिशमध्ये अजून एक शब्द आहे व्हर्लपूल. ओके, व्हर्लपूल किंवा एडी. अच्छा, ह्याला एडी शब्द का पडला? या करंटला एडी का म्हणतात? ओके, बघा ॲक्च्युली कसं आहे, ही एक मेटलची रिंग आहे, ठीक आहे. आणि मेटलच्या रिंगवर समजा असा हा नॉर्थ आणि साऊथ असा पोलवाला मॅग्नेट आपण जर असा जवळ आणतोय समजा, आठवा जवळ आणतो, तर काय होतं, ह्याच्यामध्ये काय तयार होईल? करंट तयार होईल. याची डायरेक्शन तुम्हाला लेन्झेस लॉ आठवा. मी तुम्हाला पहिल्या क्लासेसमध्ये 10, 12, 11, 12 तुम्हाला केसेस सांगितलं ना, कसं याच्यामध्ये कशा डायरेक्शनने करंट तयार होतो, आठवा. सांगा, व्हिडिओला पॉज करून विचार करा आणि लक्षात घ्या की कुठल्या डायरेक्शनमध्ये करंट तयार होईल. तर बघा, तर बेसिकली काय असतं, मॅग्नेटिक फील्ड याचे असं असतं ना ह्याचं, बरोबर? येस सर नो, त्या ठिकाणी येस म्हणा. हां, आणि असं मॅग्नेटिक फील्ड याच्यामध्ये आहे, लाईन्स. जेव्हा मॅग्नेट जवळ येईल तेव्हा नंबर, असं पण आहे ना हे मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, तर नंबर ऑफ फ्लक्स पासिंग थ्रू दिस रिंग विल इन्क्रीज, कळतंय? आणि हे त्या कंडक्टरला नको आहे, त्यातला जो करंट जनरेट होणार आहे, इंड्यूस करंट होणार आहे, त्या इंड्यूस करंटला हे नको आहे, तो त्याला अपोज करणार आहे. मग लेन्झेस लॉच्या अनुसार काय व्हायला पाहिजे, जर हा मॅग्नेट नॉर्थ साऊथ जवळ जातोय तर ही कॉईल असा, जर ऑब्झर्वर असा थांबा, असा तुम्ही थांबले आणि बघताय, तर ही जी कॉईल आहे, ह्या कॉईलमध्ये कसा करंट तयार झाला पाहिजे? इन सच अ वे की दिस कॉईल शुड ऍक्ट लाईक अ व्हर्च्युअल मॅग्नेट, ज्याचा नॉर्थ पोल इथं असेल, साऊथ पोल इथं असेल ना. म्हणजे काय, हा नॉर्थ या नॉर्थला रिपेल करेल आणि ह्याच्या या मोशनला अपोज करेल जवळ येण्याला, कळतंय? आता मी अजून जास्त एक्सप्लेन करत नाही, आपण भरपूर केसेस बघितले. ओके, तर आता नॉर्थ साऊथ बघा, लाईक दिस, नॉर्थ साऊथ म्हणजे त्या कॉईलमध्ये करंट असा तयार होईल. मग ऑब्झर्वर इथनं बघतोय, तर याला त्या ऑब्झर्वरसाठी हा कशा सेन्स आहे रोटेशनचा, हा अँटी क्लॉकवाईज आहे ना, हा अँटी क्लॉकवाईज करंट तयार होईल. ओके, वेल अँड गुड. हे आपण नवीन शिकलो नाही, शिकत आलोय. पण आता समजा ही करंट कॅरिंग एक रिंग आहे ना, सॉरी, ही एक मॅग्नेट, ही नॉट मॅग्नेटिक, ही कंडक्टरची रिंग आहे ना ही. ओके, आता रिंगच्या जी प्लेट असते तर काय झालं असतं? आता मी ही मेटलची पट्टी आहे, प्लेट आहे, आणि मेटलच्या प्लेट समोर आता मी इथे मॅग्नेटच्या जवळ आणतो. आता काय होईल? ही तर एक रिंग होती ना, आता ही प्लेट आहे. बघा, आता मी नॉर्थ साऊथ मॅग्नेट ह्याच्या जवळ असं घेऊन चाललोय, मोशन अशी व्हायला लागली. आता इथं काय होईल तयार? आता सेम ऑब्झर्वर इथं आहे. बघा, हे चित्र आहे ना, फक्त आता रिंगच्या ऐवजी काय प्लेट आहे. म्हणजे इथं करंट कसं तयार होतो? अँटी क्लॉकवाईज तयार होतोय ना, कळतं? म्हणजे अँटी क्लॉकवाईजला आपण अशी दिशा मानू याची. हां, तर याच्यामध्ये पण अँटी क्लॉकवाईज करंट जनरेट झाला पाहिजे त्याच लॉजिकने. पण आता इथं एक रिंग नाही आहे, प्लेट आहे ना. बरं, मग काय ऑब्झर्व केलं, जेव्हा हा जवळ येतो तेव्हा इथे अँटी क्लॉकवाईजच करंट तयार होतो, पण तो करंट असा कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये करंट फ्लो होतो. हां, आणि काय तयार झालं इथं, असे कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये करंट फिरतो, आणि तो कसा ऑब्व्हियसली असा असतो. ओके, कळतंय? असा. म्हणून हे दिसायला कसं दिसतं? भोवरासारखं दिसतं ना, कळतंय? या माणसाला अँटी क्लॉकवाईज असं गोल फिरतात ते, एडी, म्हणून त्याला काय म्हणतात? एडी करंट, कळतंय? व्हॉट इज एडी करंट? ओके, हा फार चांगला फिनॉमिनन आहे. म्हणजे याचा यूज पण करता येतो आणि याचा डिमेरिट पण आहेत, ठीक आहे. तर ह्याचा काही प्रॉपर्टीज अशा आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे काय, बरं तुम्ही काही गोष्टी लिहून घ्या, असं करा, हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कळलं. तर एडी करंटला अजून एक शब्द आहे फोकॉल्ट करंट, कॅपिटल FAU, FOUCAULT, फोकॉल्ट करंट. फोकॉल्ट हे सायंटिस्टचं नाम आहे का, त्यांनी ह्या करंटला असं नाव दिलं आणि आयडेंटिफाय केलं.
बेसिकली हा काही नाही, हा EMIच आहे. त्याला फोकॉल्ड असं ओळखलं याचा शेप सर्क्युलर असतो वगैरे, म्हणून त्याला फोकॉल्ड करंट सुद्धा म्हणतात. ओके, तर तुम्हाला काय लिहितं सांगतो मी. त्याच्या अगोदर अजून एक एक्झाम्पल देतो फक्त. बघा काय होतं. हे झालं कंडक्टर रेस्टवर आहे आणि मॅग्नेट मूव्ह करतोय. अजून एक एक्झाम्पल एडी करंटचं कसं आहे. समजा असं एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. आता मॅग्नेटिक फील्ड चेंज करत नाही, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट ठेवतो. बरं, आणि जर एक प्लेट आता मी आत नेतोय, प्लेट कळतं, लक्षात आहे. रिंग हे असं चौकोनी असं रिंग नाहीये किंवा चौकोनी फ्रेम नाहीये मेटलची. ठीक आहे, एक प्लेट आहे आणि थोडी आत आहे थोडी बाहेर आहे. ठीक आहे, एवढा पोर्शन आत आहे, एवढा पोर्शन मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे. ह्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड आहे, ह्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड नाहीये. अच्छा, आणि समजा ही अशा आत मूव्ह होतीये. ओके, तर मला सांगा काय व्हायला लागलं. इथं एडी करंट कसं तयार होईल. नवीन वेगळं काही शिकत नाहीये आपण हा असा भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. त्यामध्ये ही फ्रेम होती असायची ना, चौकट असायची. ही आता चौकट नाही, ही पट्टी आहे, प्लेट आहे. कळत आहे. तर प्लेट असेल तर कसं तयार होईल मला सांगा. आत जाताना फ्लक्स वाढतोय. आठवा, फ्लक्स वाढतोय म्हणजे करंट असा फ्लो होईल. जो फ्लक्स म्हणजे काय, म्हणजे एरिया वाढतोय म्हणून फ्लक्स वाढतोय ना. म्हणजे आतल्या दिशेने आहे बी, म्हणजे आतल्या दिशेने तो बाहेरच्या दिशेने बी लावायचा प्रयत्न करेल, सो दॅट त्या बीला कमी करायचा प्रयत्न करेल. म्हणजे वाढणाऱ्या फ्लक्सला कमी करायचा प्रयत्न करेल. म्हणजे कसं असा करंट फिरेल ना. कळतंय. कसला आहे अँटी क्लॉकवाईज. म्हणजे ह्याच्यात पण काय तयार होईल, अँटी क्लॉकवाईज असे एडीज तयार होतील. कळतंय. ओके, तर ह्याला अगेन एडी. आता काय आहे एडी करंटचं काम काय. एडी करंट बेसिकली करतो काय, तो त्याच्या कॉजलाच अपोज करतो ना. सेम, काही नवीन शिकत नाही आपण काही याच्यात. फक्त नवीन शब्द ऐकला, एडी याला म्हणतात. हे आपण शिकत आलो अगोदर. फक्त अगोदर आपण काही असं चौकट घेत होतो ना, फक्त चौकट घेत होतो तर असं करंट डायरेक्शन दाखवून सोडून टाकत होतो. वी नेव्हर यूज्ड टू कॉल इट एडी करंट. ह्याला एडी करंट नाव देतोय कारण आता हे प्लेट असल्यामुळे. ओके, तर ही काय करतं, हा करंट त्याच्या कॉजलाच अपोज करतो. पण ह्याची कॉज काय आहे, मोशन कॉज आहे. मोशनमुळे, म्हणून हा जो करंट आहे असा एडी करंट अशा केसमध्ये तो या मोशनला अपोज करणार. इथं पण हा एडी करंट याच्या मोशनला अपोज करतोय. तुम्हाला कळतंय का. तर हे आहे एडी करंटचं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. व्हॉट इज एडी करंट. तर पटकन लिहून घ्या. एडी करंट is an outcome of EMI. Full stop. पुढे, when a conductor cuts flux, it induces current. It induces current in the conductor. This current is tries to oppose relative motion between the two. But such current is also called eddy current. ठीक आहे. पुढे आता हे तुम्ही लिहिलं व्हॉट इज एडी करंट. ओके, आता तुम्ही काय करा, ही डायग्राम तुम्हाला काढायची काही गरज नाहीये. हे आपण असं काढलेलं आहे. फक्त ही डायग्राम काढा आणि ही डायग्राम काढा. हे दोन डायग्राम काढा. दोन डायग्राम म्हणजे काय, ह्याच्यात कंडक्टर स्टेशनरी आहे, मॅग्नेट मूव्ह करतोय. ह्याच्यात कंडक्टर मूव्ह करतो, मॅग्नेट स्टेशनरी आहे. कळतंय. हा, मग दोन हे ड्रॉइंग काढा आणि पुढे लिहून घ्या. ह्याच्या पहिली प्रॉपर्टी म्हणा, डॉट म्हणा, 1 2 3 4 पॉईंट टाका, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, हा करंट आहे, हा द करंट एक्झिस्ट लिहा. करंट एक्झिस्ट इन सर्क्युलर लूप्स, सर्क्युलर कॉन्सेंट्रिक लूप्स म्हणा. रिझेम्बलिंग एडी प्लुरल मध्ये एडीज, therefore called eddy current. Okay. दूसरा पॉइंट, eddy current produces heat. Eddy current significantly produces heat. लक्षात घ्या. आपल्या मोटर, पंप ह्या गोष्टी गरम का होतात. खाली कुठं गॅसवर आपण मोटर तुम्ही चालू ठेवता, बोरवेल वगैरे चालू असतो, थोड्या वेळाने गरम होते ना मोटर. कळतंय. तर तुम्ही कुठं खाली काय बर्नर लावला होता का त्याला, ते गरम का झाली, ती गरम झाली कारण बिकॉज ऑफ एडी करंट. ओके. सिग्निफिकंट काय तयार करतं एडी करंट, हीट. ओके. बघ असं लिहा पुढे,
इन सर्टन ऍप्लिकेशन एडी करंट इज डिझायरेबल. इन सर्टन ऍप्लिकेशन फॉर्मेशन ऑफ एडी करंट इज डिझायरेबल. आता असे कुठले एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये एडी करंट डिझायरेबल आहेत, म्हणजे एडी करंट तयार होऊ देत, ते होण्यासाठी म्हणून मुद्दामून अरेंजमेंट केलेली असते. ओके, फॉर एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल आहे डेड बीट गॅल्व्हॅनोमीटर. डेड बीट हे फक्त तुम्हाला नावं लक्षात घ्या, हे फक्त तुम्हाला असं असं असतं, हे थेरॉटिकली वर्किंग तुम्हाला कळलं सफिशियंट आहे. ह्याच्या डिटेलमध्ये जायची काही गरज नाहीये, कारण ह्याच्या डिटेलमध्ये गेलं तर ते आपली ब्रांचच आहे इंजिनिअरिंगची. त्यामुळे आपण फक्त असं असतं हे आपल्याला तुम्ही समजून घ्या थेरॉटिकली. डेड बीट गॅल्व्हॅनोमीटर हे नाव लक्षात ठेवा, माहिती असलं तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटर. बरं, आपण मुव्हिंग कॉईल बघितला, टँजंट गॅल्व्हॅनोमीटर बघितलेला आहे, आठवतं सगळं. त्यानंतर अजून एक तुम्हाला सांगितलं मी अल्टरनेटिंग करंटमध्ये हॉट वायर ॲमीटर म्हणतो त्याला आपण, बट ते गॅल्व्हॅनोमीटरचाच पार्ट असतो. तरी नाही तो तसं नाही गॅल्व्हॅनोमीटर आहे, हा पण डेड बीट गॅल्व्हॅनोमीटर. ओके, ह्याचं आपल्याला काही फंक्शनिंगवर सांगायची काही तुम्हाला काही गरज नाहीये, फक्त थोडक्यात काय आहे, हा गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे काय करंट मोजायचं काम आहे ना. हा करंट कसा मोजतो मला सांगा. ही हीट तयार जी होती, जितका याच्यात करंट तयार तितकी जास्त हीट, म्हणजे जर मी हीट मोजली तर त्या मोजलेल्या हीटवरनं या करंटचं रिलेशन मला काढता येईल ना, कळतंय. म्हणून हे गॅल्व्हॅनोमीटर काय करतो, इट मेजर्स द हीट प्रोड्यूस्ड ड्यू टू एडी करंट अँड बेस्ड ऑन दॅट इट मेजर्स करंट. सिंपल आहे, लिव्ह इट. हे एक वाक्य लिहून टाका, डेड बीट गॅल्व्हॅनोमीटर. हा एक यूज आहे त्याचा. दुसरा यूज काय आहे, इलेक्ट्रिसिटी मीटर. आपलं व्हेरी फेमस इलेक्ट्रिसिटी मीटर. ओके, आता जे मीटर सध्या आहेत हे डिजिटल मीटर आहेत. तुम्ही मीटर बघितलाय कधी खाली तुमच्या सोसायटीच्या खाली किंवा बंगल्याच्या बाहेर, घराबाहेर भिंतीवर लावलेला असतो इलेक्ट्रिसिटी मीटर. इलेक्ट्रिसिटी मीटर आता डिजिटल आलेले आहेत, फक्त तुम्हाला आता डिजिटल आकडे दिसतील. पण तुम्ही जुने मीटर तुम्ही असतील तुमच्याकडे, अजून नसतील आता, तिथं रिप्लेस केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. पण जर तुम्ही बघितले असतील अगोदर, आठवतंय तुम्हाला, तर त्याच्यामध्ये अशी एक डिस्क असायची. तर ती कसं होतं, म्हणजे फ्रंट व्ह्यू जर घेतला त्या मीटरचा तर असा दिसतो. असं इथं ते काटे होते असे, असाचे अॅनालॉग असायचं जरा, आणि इथं आकडे दिसायचे, म्हणजे असं अॅनालॉग असं ना स्पीडोमीटरवर कसं दिसायचं ना, असे इथं आकडे दिसायचे. आणि इथं असे प्लेट असायची, देर यूज टू बी प्लेट. आणि वरनं बघितलं तर ती प्लेट अशी दिसते. त्या प्लेटचा फक्त एवढासा भागच व्हिजिबल असतो, बाकी सगळा भाग झाकलेला असतो आत, एवढा भाग फक्त बाहेरचा दिसतो तुम्हाला एवढा. ओके, आणि काय होतं, तुम्ही सध्या जर समजा तुम्ही एसी, गीझर अशा गोष्टी तुम्ही जर चालू असतील तर हे फास्ट फिरतं. हे जे गोल आहे ना हे फास्ट फिरतं. आणि जर ते लाईट जास्त यूज नसेल होत तर हे स्लो फिरतं. आणि ह्याच्या नंबर ऑफ रोटेशनवरनं ते इथले आकडे पुढे पुढे सरकतात. आता ह्याचं रोटेशन अचीव कसं करत होतं ते, तर दे यूज अगेन द टेक्निक ऑफ एडी करंट्स. आता त्याचं डिटेल वर्किंगमध्ये जायला लागेल, आपल्याला त्याची सध्या गरज नाही. आपण आउट ऑफ इंटरेस्ट नंतर एकदा कधीतरी बघता येईल, जेव्हा भेटता येईल तेव्हा मी तुम्हाला काही गोष्टी सांगेल. पण आता त्याच्यात वर्किंग ऍक्च्युअली समजावून सांगायला गेलं त्याला वेळ लागेल. तुम्ही फक्त लक्षात घ्या, इलेक्ट्रिसिटी मीटर इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ एडी करंट. कळत आहे. तिसरं स्पीडोमीटर. सेम स्पीडोमीटर. कळत आहे. हे किती स्पीडनी फिरायला लागलंय हे जर मला मोजता आलं, समजा गाडीचं स्पीड जास्त आहे, गाडीचा स्पीड फुल मारला, ऍक्सिलेटर केला, तर त्याच्यातनं पास होणारा करंट जर मला वाढवला किंवा गाडीचा स्पीड कमी झाला की करंट कमी झाला, तर त्या करंटच्या वाढवल्या आणि कमी होण्याने, तर समजा इफ आय पास करंट, तर ओके, इफ दिस, आता हे जे रोटेशन व्हायला लागलंय, हे रोटेशन मी जसं या आकडे चेंज करतोय ना, हे असे स्पीडोमीटरचे आकडे पण बदलू शकतात ना. गाडी फास्ट गेली की फास्ट फिरेल, आकडे फास्ट पुढे पुढे जातील. स्पीडोमीटर म्हणजे काटा. ओके सॉरी, हा ओडोमीटर झाला. ओडोमीटर, स्पीडोमीटर सगळं ह्याच्यात आलं. ओडोमीटर बहुतेक स्पेलिंग असंच आहे, आय एम नॉट शुअर. ओडोमीटर म्हणजे काय, तुमचं किलोमीटर रिडिंग असतं ना गाडीचं, ते बऱ्याच पब्लिक खराब होऊन जातं ते गाड्यांमध्ये. ओके, पण कारमध्ये जास्त काळ टिकतं, बाईकमध्ये पण असतं. आणि हे स्पीडोमीटर काटा. वेल, हे दे ऑल्सो यूज द प्रिन्सिपल ऑफ एडी करंट्स. अजून एक इम्पॉर्टंट, इंडक्शन कुकर. तुमचं इंडक्शनची शेगडी असते ना, इंडक्शन
फर्नेस म्हणूया आपण, फर्नेस म्हणून वापरता येतो किंवा आपण सरळ कुकर पण म्हणता येईल. दोन्हीचा यूज वेगळा वेगळा आहे. असं नाही की ऑब्लिक लिहिलं म्हणजे दोन्ही. तुम्ही उद्या तुमच्या घरात इंडक्शन असेल तर त्याच्यात फर्नेस म्हणून त्यात वापरा, असं होत नाही. इंडक्शन फर्नेस ही वेगळीच गोष्ट आहे. इंडक्शन फर्नेसमध्ये तुम्हाला मेटल वितळवता येतं आणि इंडक्शन कुकर तुम्ही घरात त्याच्यावर जेवण बनवू शकता, स्वयंपाक करू शकता. इंडक्शन कुकर बघितला तुम्ही तर ते असं फक्त एवढं असतं ना 3D मध्ये. इथं तुमचं काय डायल असतो, तिथं काय टेम्परेचर दाखवतो, ऑन ऑफ बटन असतं. आणि इथं काय असतं, इथं ते गोल असं मार्किंग असतं. तुम्ही ह्याच्यावर ते भांडं ठेवतात, यू कीप इट असं. आणि त्या व्हेसलचा बॉटम जो असतो तो बॉटम स्पेसिफिक असावा लागतो. तुम्ही प्लास्टिक ठेवलं तर होतं का, आठवा. घरात असेल तर करून बघा, प्लास्टिकचं काहीतरी ठेवा तर तिथं हे गरम होतच नाही, चालूच होत नाही. तसं ते विशिष्ट सरफेसच लागतो आणि मेटलच लागतंय. तर काय होतं, जेव्हा तुम्ही बटन चालू करता तेव्हा या एरियामध्ये त्यांनी एकदम हायली अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्ड ठेवलेलं असतं, हायली चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड असतं. आणि काय होतं, या चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे ह्याचा जो मेटलचा बेस जो आहे त्या भांड्याच्या, त्या बेसमध्ये एडी करंट तयार होतात, कळतंय. आणि एडी करंट म्हणून मगाशी म्हणल्याप्रमाणे सिग्निफिकंट हीट बनवतात. आणि हे एडी करंट ह्याच्यात तुम्ही पाणी ठेवलं, अजून काय असेल तर ते पाणी ती हीट घेतं आणि गरम होऊन जातं, कळतंय. आणि तुम्ही हे भांडं उचललं, हे भांडं उचललं की ते बंद पडतं. असं नाही की ते भांडं उचललं आणि चालूच आहे. का तर भांडं उचललं जर तुम्ही, तर हे आतलं जरी मॅग्नेटिक फील्ड जरी असेल तरी बाहेर एडी करंट तयार होतच नाहीत ना, कारण एडी करंट मेटलमध्येच तयार होतात. तुम्ही प्लास्टिकचं भांडं ठेवलं तर त्यात काही होणार नाही. तर इंडक्शन फर्नेस किंवा इंडक्शन कुकर हे जास्त, हे तुम्हाला 4-5 एक्झाम्पल मी मुद्दामून सांगतोय कारण हे आपल्या डेली लाईफमध्ये यूज होत असलेले एक्झाम्पल्स आहेत, कळतंय. अच्छा, आणि अजून एक इलेक्ट्रिक ब्रेकिंग, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इलेक्ट्रिक ब्रेकिंग, आपले गाडीचे टू व्हीलरचे वगैरे ब्रेक असतात, बटन ते दाबलं खटका की गाडी थांबती. मग आपल्या कारचा ब्रेक पायामध्ये असतात, थांबती, ठीक आहे. पण रेल्वेला जर आपण असं सायकलचे ब्रेक जसे असतात, सायकलचं वायर असते ती मेटलची, तिथे शूजला दाबती. सायकलचं वायर सोपं आहे. तुम्ही जर रेल्वे जर अशा त्या खटक्याने थांबवायची असेल तर तिला किती जीव खाऊन ते खटका उडवावं लागेल रेल्वेचं, कळतंय. आणि रेल्वेला बरेच ब्रेकिंग असतात. रेल्वेला मेकॅनिकल ब्रेक्स पण असतात, एअर ब्रेक्स पण असतात, न्यूमॅटिक ब्रेकिंग असतं आणि इलेक्ट्रिक ब्रेक पण असतात. आता सेफ्टी पर्पजसाठी मॅक्सिमम कधी हा ब्रेक फेल झाला तर हा ब्रेक अर्जंट ब्रेक वेगळा असतो वगैरे वगैरे. तर बऱ्याच ब्रेक्स पैकी इलेक्ट्रिक ब्रेकिंग इज व्हेरी व्हेरी हे युजफुल. आणि ह्याचा फायदा सांगतो तुम्हाला काय. मला सांगा, इथं काय झालं, जेव्हा ही अशी मोशन आहे ना, आणि मोशन होत असताना काय झालं, या एडी करंटमुळे काय झालं, ह्या एडी करंटने या मोशनला अपोज केलं आणि याच्या मोशनला कमी केलं. आणि ह्याची जी काय हाफ mv² जी कायनेटिक एनर्जी आहे याची, ती कायनेटिक एनर्जी कमी झाली ना. आणि ती कमी झालेली कायनेटिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली, हीटमध्ये कन्वर्ट झाली, कळतंय. तर काय होतं लक्षात घ्या, इलेक्ट्रिक ब्रेकिंग, मला हेच प्रिन्सिपल, मला मोशनला कमी करायचं ना, म्हणजेच हेच झालं की ब्रेकिंगचं एक्झाम्पल बेस्ट. तर रिअल लाईफमध्ये कसं करतात ब्रेकिंगमध्ये, जर आता ह्याचे व्हील्स जे असतात, रेल्वेचे व्हील्स, ते मेटलचे व्हील्स असतात, ओके. वन थिंग इज त्याच्या स्ट्रेंथसाठी ते मेटल असतं, टायर आपलं वापरू शकत नाही तिथं, इतकं वजन ते कॅरी करतं. आणि अनदर यूज ऑफ बिंग ऑफ मेटल, ते मेटलचे व्हील्स असतात ना, त्यामुळे काय होतं, त्या मेटलच्या व्हीलच्या बाजूला मॅग्नेटिक फील्ड, जेव्हा मी ते दाबतो, तो मी नाही, तो जो लोकोमोटिव्ह ड्रायव्हर इंजिनचा, तो पायलट, लोकोमोटिव्ह पायलट म्हणतात, लोको पायलट, तो जेव्हा तो दाबतो बटन तिथे ब्रेकचं, तर काय होतं, चाक गोल फिरतंय, चाकाच्या बाजूला जसं मेकॅनिकली आपल्या सायकलचे शूज दाबतात ना, इथं जर शूज केले दाबायला तर ते शूज किती भयानक दाबावं लागतील. शूज पण असतात, नसतात असं नाही, एस्पेशली मालगाडीला, गुड्स ट्रेनला शूज असतात. म्हणून ते गुड्स ट्रेनला तुम्ही बघितलं असेल तर, जर तुमच्या घरात आसपास वगैरे जवळ असं रेल्वे लाईन असेल तर मालगाडी थांबली की इतका स्क्रिचिंग साऊंड, असा आवाजून थांबती मालगाडी. पण जनरली बाकी जे सॉफिस्टिकेटेड गाड्या असतात त्यांना असं इतकं घाण आवाज येत नाही, किंवा पॅसेंजर गाड्यांना पण, कारण तसा जर आवाज यायला लागला तर आत बसलेल्या लोकांचं काय होईल सारखं. त्यामुळे मालगाड्यांना चालून जातं ते, मालगाड्याला तसला ब्रेक पुरतो, मेकॅनिकल ब्रेक. त्यात पण ऑब्व्हियसली सेफ्टी फीचर्स त्यात पण असतात, पण मेकॅनिकल ब्रेक त्यात बऱ्याचदा वापरतात. पण बाकीच्या गाड्यांना मेकॅनिकल ब्रेक
असतीलही, आय डोंट नो, बट मी असा आपण इतकं घाण आवाज तर ऐकत नाही. तर इलेक्ट्रिक ब्रेक वापरतात मॅक्सिमम. आणि हे पण ब्रेक असतात, एअर ब्रेक पण असतात. एस्पेशली तुम्ही जर गाडीचा तर तो चेन ओढली, ट्रेन मधली चेन असते ना, इमर्जन्सी चेन ओढली की आवाज येतो बाहेर. चेन ओढून बघितले तुम्ही कधी? ओके, तर असं कधी गरज पडली तर उडून बघा. उगाच उडवला तर, ओढली तर फाईन बिन बसेल. तर चेन ओढली की आवाज काय येतो? कारण तो खाली जे कंप्रेसर्स असतात बोगीच्या खाली, ते खालचे कंप्रेसर, तुम्ही जर ट्रेनची बोगीच्या खाली बघितलं तिथे मोठे मोठे सिलेंडर्स असतात. त्याच्यात काय असतं? कॉम्प्रेस्ड एअर असते. तर ती कॉम्प्रेस्ड एअर, ते न्यूमॅटिक सिस्टम आहे, तिने ती थांबवलं जातं. ओके, त्याने तो ब्रेक लागतो. ठीक आहे, ती झाली एअर ब्रेक झाला. तर आणि मी काय म्हणतो, इलेक्ट्रिक ब्रेकिंग. ट्रेनमध्ये मॅक्सिमम जे ब्रेक करतात यूज ते इलेक्ट्रिक ब्रेकिंग असतात. जे इमर्जन्सीला असतात ते एअर ब्रेक वगैरे असतात. तर इलेक्ट्रिक ब्रेकिंग कसं असतं? चाकाच्या, मेटलच्या चाकाच्या बाजूला मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करणारे एंटिटीज असतात, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट्स असतात. जेव्हा तो लोको पायलट बटन दाबतो ब्रेकचं, तेव्हा ते काय करतात? मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतात असं. आणि मॅग्नेटिक फील्ड जनरेट केल्यानंतर काय होतं? त्याच्यामध्ये एडी करंट तयार होतो. आणि तो एडी करंट काय करतो? त्या मॅग्नेटिक फील्ड ज्या जनरेशनच्या कॉजला अपोज करतो. कोण आहे कॉज जनरेशनची? ते फिरणारं व्हील ना, कळतंय? फिरणाऱ्या व्हीलला अपोज करतो म्हणजे काय करतो? ते तिचे रोटेशन कमी करतो. आणि जस्ट इमॅजिन किती भयानक आणि काय ते स्ट्रॉंग ब्रेकिंग असेल ते. अख्ख्या रेल्वेचा इतका मोमेंटम असतो रेल्वेचा, त्याला थांबवायचं ते काम करतो. दॅट इज हाऊ. म्हणून बऱ्याचदा तुम्ही जर किती डीप ऑब्झर्व करता मला माहित नाही, पण मी हे ऑब्झर्व केलेलं आहे. रेल्वेमध्ये जेव्हा ब्रेक दाबतात, तर एस्पेशली तुम्ही जर नॉन एसी कंपार्टमेंटमध्ये असाल, तर ब्रेक झालं, रेल्वे थांबल्यानंतर थोड्या वेळासाठी असे जळलेला टायर, जळका वास येतो. जळका वास येतो. इसलिए स्मॉल असं बर्निंग फ्रेग्रन्स म्हणत नाही, बर्निंग ऑर्डर येतं. किती लोकांनी केलं ऑब्झर्व, विचार करा. नाहीतर इथनं पुढे जेव्हा कराल तेव्हा बघा, रेल्वेचं जेव्हा ब्रेकिंग होतं तेव्हा असं बर्निंग वास होतो. तो बर्निंग वास काय येतो? बिकॉज ऑफ इमेन्स हीट जनरेटेड. आणि ती हीट जनरेट कुठली होती? बिकॉज ऑफ एडी करंट्स फॉर्मेशन. इलेक्ट्रिक ब्रेकिंग, हे ब्रेकिंग फार युजफुल प्रिन्सिपल आहे. हे ब्रेकिंग काय होतं? या ब्रेकिंगमध्ये देर इज नो कॉन्टॅक्ट. फिजिकल कॉन्टॅक्ट होतो का त्या चाकाचा आणि ब्रेकचा? फिजिकल कॉन्टॅक्ट होत नाही. आपल्या सायकलचे जे शूज असतात, ब्रेकिंग शूज, ते दाबतात, फिजिकली दाबतात ना, म्हणून ते झिजतात, तुम्हाला ते बदलावं लागतात काही वर्षांनी. पण रेल्वेमध्ये इलेक्ट्रिक ब्रेकिंग ज्या ठिकाणी वापरतात त्या ठिकाणी देर इज नो फिजिकल मेकॅनिकल कॉन्टॅक्ट. ओके, त्यामुळे तिथं स्पार्किंग त्यामुळे होत नाही, किंवा आवाज होत नाही, किंवा विअर अँड टेअर होत नाही. म्हणून इलेक्ट्रिकल ब्रेकिंग इज प्रेफर्ड. पण ह्याचे ड्रॉबॅक्स पण आहेत. हे ब्रेकिंग इतकं अर्जंट नसतं, ग्रॅज्युअल ब्रेकिंग असतं. ठीक आहे, आणि ह्याचे ड्रॉबॅक्स पण असू शकतील, आपण तो सध्याचा स्कोप नाही. पण तुम्हाला ऍटलिस्ट हे 5 ॲप्लिकेशन्स कळले कुठं एडी करंट फेवरेबली वापरतात. फेवरेबली एडी करंट मुद्दामून त्याचा यूज करून घेतला जातो या 5 ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे, ओके. आता असे पण एक्झाम्पल्स आहेत ज्यामध्ये एडी करंट नको असतं, एडी करंट कमीत कमी करायचा प्रयत्न असतो. फॉर एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल आहे हे तुम्ही लिहिलं ना, ह्याचं काय लिहिलं की एडी करंट आर फेवरेबली यूज म्हणून 5 लिहिले ना तुम्ही एक्झाम्पल्स. आता दुसरं लिहा खाली, इन सम ॲप्लिकेशन्स एडी करंट इज नॉट डिझायरेबल. इट इज नॉट डिझायरेबल म्हणजे ते एडी करंट कमी व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न केला जातो. तो त्याचा टिपिकल एक्झाम्पल म्हणजे ट्रान्सफॉर्मर कोर. आठवतंय ट्रान्सफॉर्मर असं तो कोर होता, कळतंय का? ट्रान्सफॉर्मर कोर. तर इथं एक वाइंडिंग आहे सर नो. तर ट्रान्सफॉर्मर कोरचं जे मटेरियल आहे, हे मटेरियल याच्यामध्ये एडी करंट तयार होऊ नयेत. का झालं? काय होईल एडी करंट तयार झालं तर आपण थोड्या वेळाने बघणार आहे. पुढचा टॉपिकच आपण घेणार आहे ट्रान्सफॉर्मर मधले हे लॉसेस. त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला, पण आता जस्ट टॉपिक चालू आहे म्हणून. एडी करंट जर तयार झाला इथं तर काय होतं? एनर्जी इज लॉस्ट इन हीट. आणि ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन नाही आहे की हीट जनरेट करा किंवा असं काही. ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन आहे उलट, जितकी जास्त हीट जनरेट करेल तितकी ती पॉवर एफिशियन्सी त्याची कमी झाली ना, हीट लॉस झाला,
एनर्जी लॉस झाला, कळतंय. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर कोर इज अ टिपिकल एक्झाम्पल वेअर एडी करंट इज नॉट डिझायरेबल. चल, तर आपण पुढच्या टॉपिकला जो तुम्हाला एडी करंट कळला, दॅट्स इट. एडी करंट याच्यापेक्षा काही वेगळं नाहीये. हां, एडी करंट कमी करण्यासाठी अजून एक प्रकार करतात. काय बघा, आता मी काय म्हणलं तुम्हाला की एडी करंट जनरेट का झाला, कारण ही प्लेट आहे ना, एक प्लेट आहे. समजा ही प्लेट अशी नसती, ही असे जे आहे, आणि या प्लेटमध्ये अशा स्लॉट्स मारले. स्लॉटचा अर्थ कळतोय का तुम्हाला? असे स्लॉट्स मारले. आणि आता बघा, इथं जर स्लॉट असतील, असे स्लॉट्स असतील प्लेन प्लेटच्या ऐवजी, तर आता इथं एडी तयारच होणार नाहीत, कारण मध्ये त्याचं हे आहे ना ऑब्स्ट्रक्शन. येस, तर दॅट इज द मेन वे. जर कमी करायचं असेल, एडी करंट नको असेल, तर काय करा, एक अशी प्लेट, साधी प्लेट घेण्यापेक्षा या प्लेटला असे स्लॉट्स करा. स्लॉट केल्याने काय होईल, याच्यात एडी करंटचं फॉर्मेशन एडीच तयार होणार नाहीत, भोवरे तयार होणारच नाहीत, करंटचे भोवरे तयार होणार नाहीत. सिम्पल, कळतंय. तर दिस इज वन वे. हे लिहून घ्या, तुमच्या शब्दात लिहून घ्या की टू रिड्यूस द एडी करंट इफेक्ट, स्लॉट्स आर प्रेफर्ड, किंवा मेटल शीट्स आर स्लॉटेड. कळतंय. चला, दॅट्स इट अबाउट एडी करंट. पुढचा बघू टॉपिक काय आहे. पुढचा टॉपिक आपण घ्या बॅक ईएमएफ. पुढचा घ्या बॅक ईएमएफ. अच्छा, व्हॉट इज दिस? बघ, इलेक्ट्रिक मोटर तुम्ही वापरताय, ऐकलंय नाव शब्द. इलेक्ट्रिक मोटर काय असतं बेसिकली? तुम्ही इलेक्ट्रिक मोटर कधी खोलून बघितली का? नसेल तर एकदा कुठेतरी घ्या एक मोटर, फॅन बिन घरातला काढा, त्यातली मोटर काढा आणि बघा तुमच्या रिस्कवर. तर काय असतं इलेक्ट्रिक मोटरमध्ये बेसिकली? तुम्ही उघडली असेल मोटर, तर आता हे काढणं थोडंसं अवघड आहे. असा सर्क्युलर तो ड्रम असतो, आणि त्या ड्रममध्ये असं वाइंडिंग्स असतात. हे टॉप व्ह्यू काढतो, आणि ह्याच्यामध्ये एक रोटर असतो. हा रोटर बाहेर येतो, म्हणजे हा झाला टॉप व्ह्यू, हा झाला साईड व्ह्यू. बघितला तर असा दिसतो तो. ओके, तर काय असतं बेसिकली, कशी फिरते मोटर? तर यातनं करंट जो हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेट्स असतात, आजूबाजूला इलेक्ट्रोमॅग्नेट्स असतात. हे इलेक्ट्रोमॅग्नेट काय करतात, त्याच्यात मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतात या एरियामध्ये, आणि या मॅग्नेटिक फील्डमुळे काय होतं, ह्याच्यावर टॉर्क लागतो. आपण बघितलं ना कंडक्टर केप्ट इन द मॅग्नेटिक फील्ड वर टॉर्क कसा लागतो. आपण हे मुव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटरमध्ये पण बघितलेलं आहे. तर सिमिलरली तयार होतं. बरं, ठीक आहे. मग काय प्रॉब्लेम काय, म्हणजे इथं करंट आला, करंटमुळे हे फिरलं आणि जनरेट झाली इलेक्ट्रिसिटी, बाहेर आली. व्हेरी नाईस, व्हेरी वेल अँड गुड. आणि इथनं बाहेरनं इलेक्ट्रिसिटी बाहेर आली, तो जनरेटरमध्ये येते, आणि मोटरमध्ये काय होतं, इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतो आपण, आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये मेकॅनिकल वर्क होतं. कळतंय? हां. तर मोटरचं काय होतं हे आहे. पण जेव्हा या मॅग्नेटिक फील्डमध्ये एक कंडक्टर फिरतोय, तेव्हा काय होतं, एडी करंट पण तयार होतात या कंडक्टरमध्ये. हां, आता हे एडी करंट कमी करण्यासाठी ते त्यात भरपूर जुगाड केलेला असतो, पण त्यात काही जात नाही मी. पण हा एडी करंट तयार होतो ना, म्हणजे समजा त्यांनी किती करंट तयार करायला पाहिजे. समजा त्यांनी ईएमएफ हा जो करंट आहे, हा जो करंट सप्लाय झालेला आहे, हा करंट किती असतो, जर हा सप्लाय व्होल्टेज, हे जे काही सप्लाय व्होल्टेज आहे, किंवा एसी दाखवायला गेले, बरं एसी मोटर जरा वेगळी चालते, इंडक्शन मोटर असते ती, डीसी दाखवतो, डीसी मोटर आहे. हा सप्लाय व्होल्टेज जर ई असेल, तर किती करंट तयार होतो, हा किती करंट त्यांनी सोडलाय आत, E/R ना, असं असायला पाहिजे होतं ना. हा, इतका करंट आत जायला पाहिजे होता. आर काय, रेझिस्टन्स, हे सगळ्या मोटरचा रेझिस्टन्स. हा, पण आता काय झालं, ह्याच्याने बॅक ईएमएफ तयार होतो. बॅक ईएमएफ म्हणजे काय, या मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर फिरतोय, आणि फिरणाऱ्या कंडक्टरमध्ये एडी तयार होतोय, एडी करंट, आणि हा एडी करंट त्याच्या कॉजला अपोज करतोय. आणि त्याच्या कॉजला त्याचा कॉज कोण आहे, हा करंट आहे कॉज त्याचा. कळतंय? म्हणून कॉजला अपोज करतो, किंवा हा ईएमएफ जो सप्लाय करणारा ईएमएफ त्याला अपोज करतो. हा, म्हणतो अपोज करणारा जो ईएमएफ आहे त्याला म्हणतो बॅक ईएमएफ. कळतंय? बेसिकली हे एडी करंटचाच पेरेंट आहे हा.
म्हणजे आय काय ऍक्च्युली आय काय होतो मग ई मायनस स्मॉल ई अपॉन आर. व्हॉट इज दिस स्मॉल ई? बॅक ईएमएफ. म्हणजे बेसिकली इतका करंट फ्लो व्हायला पाहिजे होता, पण आता इतका करंट फ्लो होत नाही, थोडा कमीच करंट फ्लो होतो. ओके, तुम्ही हे सध्या फक्त तुम्हाला एवढं जरी समजलं तरी चालणार आहे. तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये जाल तेव्हा पहिल्या वर्षालाच तुम्हाला भरपूर मोटरचा संसार भरपूर असतोच. तुम्हाला पहिल्या वर्षाच्या प्रोजेक्ट्समध्येच तुम्हाला मोटर्स लागतील. ओके फाईन. देन हे झालं. देन तिसरा टॉपिक आपण डिस्कस करू, चोक कॉईल. चोक कॉईल बेसिकली चोक कॉईल काय असते? LR सर्किट. काय असते? LR सर्किट. रिअल लाईफ मध्ये काय असतं? हे एक वायरचं असं भेंडोळं असतं. म्हणजे काय? कॉईल असते थोडक्यात. एल ना, इंडक्टर ना. हा, पण या इंडक्टरला काहीतरी रेजिस्टन्स पण असतोच ना. असं रिअल लाईफ मध्ये होतच नाही की त्याला रेजिस्टन्स 0 आहे. प्युअरली एल तर पॉसिबल होतच नाही रिअल लाईफ मध्ये कधी. तर ह्याचा काहीतरी रेजिस्टन्स आहे, त्यामुळे दिस इज इक्विव्हॅलंट टू एल आणि आर. कळतंय? म्हणून हा बेसिकली चोक कॉईल काय असतो? LR सर्किट असतो. ओके, बघा ह्याचा यूज कसा होतो. इंटरेस्टिंग यूज आहे हा. तर हे तुम्हाला टिपिकली कुठे बघायला मिळतं? तुमचं ट्यूबलाईट असतं ना, ट्यूबलाईटच्या मध्ये असं एक असा तुमचे ट्यूबलाईट होल्डर असतं ना. आता हे जुन्या ट्यूबलाईट सांगतो मी, नवीन ट्यूबलाईटची टेक्निकच वेगळी आहे. त्याचा LED त्याचा टेक्नॉलॉजी वेगळी. अशी ट्यूबलाईट असायची जुनी, आठवत आहे का? आणि या ट्यूबलाईटमध्ये, या अशा होल्डरमध्ये असं ते ट्यूबलाईट तुम्ही असं सिलेंड्रिकल काचेची ट्यूबलाईट ना, तुम्ही ह्याच्यात ट्यूब आणून इथं असं गोल इथं फिरून बसवत होता. आठवत आहे का तुम्हाला? अशी हे बसवले ट्यूब कधी तुम्ही? तर ह्याच्यामध्ये असं इथं एक छोटा सिलेंड्रिकल हे असतो. असं कधी कधी ट्यूब खराब झाले की तुमचे वडील वगैरे असं ते करत असतील, असं गोल फिरवायचं हे, मग ते कधी ट्यूब तयार चालू होती. किंवा खराब झाले तर मग रिप्लेस करायचं. दुकानात जाऊन चोक कॉईल द्या म्हणलं की असं ठोका देतो तो आणून सिलेंड्रिकल. आणि एक अजून एक असतो, तो वेगळा आहे. तो रेग्युलेटर असतो. बेसिकली असा एक ठोकळा असतो मध्ये, तो रेग्युलेटर असतो. डोंट वरी अबाउट दॅट. बट मी हे सिलेंडरचं बोलतोय. दिस सिलेंडर इज नथिंग बट चोक कॉईल. आता चोक कॉईलचं फंक्शन तुम्हाला सांगतो काय आहे, इंटरेस्टिंग आहे. ओके, ही आहे ट्यूबलाईट. त्याचा रेजिस्टन्स आहे R. ही आहे ट्यूबलाईट, ज्याचा रेजिस्टन्स आहे R. अच्छा, ही ट्यूबलाईट मला चालवायची आहे समजा 20 व्होल्टवर. अंदाज आकडा घेतोय, रॅन्डम घेतोय. 20 व्होल्ट चालवायची मला. ओके. पण माझ्या घरात जे सप्लाय आहे येतो MSEB कडनं, तो सप्लाय थोडी 20 व्होल्टचा येतो. तो सप्लाय तर 220 व्होल्टचा येतो. ओके, तर आता मी काय माझ्या घरात थोडी प्रत्येक ट्यूबसाठी एक एक ट्रान्सफॉर्मर बसवू मी, जे त्या व्होल्टेजला कमी करेल. ओके, आता मला काय पाहिजे? या ट्यूबलाईटच्या अक्रॉस मला किती पाहिजे? 20 व्होल्ट पाहिजे, पण देतो तरी 220 व्होल्ट आहे. कळतं तुम्हाला? आता हे कसं करणार? म्हणजे तुम्हाला ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज कमी करायचं आहे. मग एक त्याचं सोल्युशन काय होऊ शकलं असतं? ते अजून एक रेजिस्टन्स लावा, एक R' रेजिस्टन्स लावा याच्यासोबत. ओके, पण आता प्रॉब्लेम काय? मग काय R' झालं की मग ह्याच्या अक्रॉस काहीतरी V1 आणि ह्याच्या अक्रॉस काहीतरी V2. ओके, मग हा तुम्ही V2 इतका वाढवा की V1 कमी होईल. मग तुम्हाला जर 20 पाहिजे असेल तर हे किती पाहिजे? मग 200 व्होल्ट. म्हणजे लक्षात घ्या, 200 व्होल्ट ह्याच्या क्रॉस म्हणजे ह्यानी या R नी पॉवर किती खाल्ली? V² R. या रेजिस्टन्सने किती पॉवर खाल्ली? V². लक्षात घ्या, 200चा स्क्वेअर बाय R. V² बाय R'. इतकी पॉवर त्यांनी खाल्ली. कळतंय? 200चा स्क्वेअर बाय R. म्हणजे मला ट्यूबलाईटला कमी द्यायचंय व्होल्टेज त्याच्या अक्रॉस. मान्य आहे, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. कारण जास्त व्होल्टेज दिलं तर ती ट्यूबलाईट फुटून जाईल, त्याचा जीवच जाईल त्याचा. तर मला म्हणून एक त्याचं सोल्युशन आहे की R' लावा रेजिस्टन्स. पण R' रेजिस्टन्स लावला तर त्यांनी एवढी पॉवर खाल्ली. कळतं तुम्हाला प्रॉब्लेम काय? कळतोय का? मग इतकी पॉवर खाल्ली तर ते ट्यूबलाईट जितकं लाईट देईल त्याच्यापेक्षा जास्त ती गरम होऊन फुटेल. या इतक्या पॉवर जनरेट झाल्यामुळे, इतकी पॉवर लॉस झाल्यामुळे ती ट्यूबलाईट इतकी गरम होईल की ती फुटेल. कळतंय? मग हे प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला इथं हा R कमी केला तर मला काय वाढवता येईल? R कमी केला वेल तर मग ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज मला रेग्युलेट करता येणार नाही. कळतंय? हा प्रॉब्लेम आहे. दिस इज अ प्रॉब्लेम. ना हाऊ डू यू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम? बघा, इंटरेस्टिंग, चांगलं सोल्युशन, जिनियस सोल्युशन काय काढलं. तर ही ट्यूब आहे,
ट्यूबलाइट, याचा रेजिस्टन्स किती आहे? आर आहे. अच्छा, हा आहे माझा AC मेन्स 220 वोल्ट, RMS व्हॅल्यू असते नाही. ओके, आता मी काय करतो, इथं रेजिस्टन्स लावायच्या आधी चोक कॉईल लावतो. चोक कॉईल मध्ये काय असतं? त्याचा काहीतरी R असतो आणि त्याचा काहीतरी L असतो. कळतंय? अच्छा, बघा ही काय आहे? व्हॉट इज दिस? चोक कॉईल. ओके, हा त्याचा काहीतरी R आहे आणि हा काहीतरी L आहे. बघ आता काय झाला फायदा बघा. हा VRMS असतं ना, ही RMS व्हॅल्यू आहे ना. अच्छा, मला सांगा या सर्किटचा इम्पिडन्स किती झाला? हाऊ मच इम्पिडन्स? Z इक्वल टू रेजिस्टन्स स्क्वेअर ना, किती आहे? R प्लस स्मॉल r रेजिस्टन्स स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर ना, किती असतो? XL स्क्वेअर ओमेगा L स्क्वेअर ना, ओमेगा इंटू L स्क्वेअर. कळतंय? हा त्याचा इम्पिडन्स झाला. बरं, माझ्यामधला करंट किती आहे? IRMS. बोला, करंट IRMS. आय कॅन से VRMS अपॉन Z ना. अच्छा, आणि व्हॉट इज VRRMS? व्हॉट इज VRRMS व्होल्टेज? मला करायचं काय लक्षात घ्या, मला VR कमी पाहिजे ना. हा VR जो आहे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर ट्यूबलाइट, तो इतका नकोय मला, तर कमी करायचा. बरं, हा किती? VRRMS किती असणार आहे? हा असणार आहे IRMS इंटू R ना, IR ना. कळतंय? ओके, IRMS ची व्हॅल्यू ठेवा इथं. काय झालं हे? VRMS अपॉन Z ना, पण Z ची व्हॅल्यू तर ही आहे. आय कॅन राईट R अपॉन अंडर रूट R प्लस R स्क्वेअर प्लस ओमेगा L स्क्वेअर. ओके, व्हॉट इज दिस? हे नाउ लुक एट दिस, हे रिलेशन बघा. मला काय करायचंय? VRRMS कमी करायचं आहे, म्हणजे मला डिनॉमिनेटर वाढवावं लागेल. हा, डिनॉमिनेटर वाढवायचे बरेच प्रकार आहेत. हा R, या R ची व्हॅल्यू मी कमी घेतो ना, हे R ची व्हॅल्यू कमी घेतो, पण या L ची व्हॅल्यू जास्त घेतो. R ची व्हॅल्यू कमी घेणं शक्य आहे. असे बरेच मेटल्स येतात ज्याचे रेजिस्टन्स कमी असतो. फॉर एक्झाम्पल कॉपर वगैरे. नायक्रोमचा असतो हेवी रेजिस्टन्स, कॉपरचा कमी असतो. तर अशी वायर घेतली ज्याचा R कमी आहे पण L जास्त आहे. L जास्त आहे तरी डिनॉमिनेटर वाढणारच आहे ना. कळतो? L वाढला की डिनॉमिनेटर वाढला म्हणजे कमी झाला. हा, पण R होऊ शकतं, R कमी असू शकतो. R कॅन बी लेस स्मॉल r. आणि जर स्मॉल r कमी असेल तर याच्याकडे हीट खाणं पण कमीच ना, कारण हीटचं रिलेशन रेजिस्टन्स बरोबर असतं ना. कळतंय? पॉवर जी खातो हा. बघा, म्हणजे दोन्ही अचीव झालं. या चोक कॉईलनी पॉवर किती खाल्ली? कमी खाल्ली. का कमी खाल्ली? कारण त्याचा R छोटा आहे आणि त्यांनी याच्या अक्रॉस पोटेन्शियल कमी अचीव केलं. का? कारण त्याची L जास्त आहे. जास्त L असलेला कॉईल वापरता येते मला. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? हा, हे झाली चोक कॉईल. दिस इज द बेनिफिट ऑफ चोक कॉईल. मी जर तुम्हाला जे समजून सांगितलं तुम्ही शब्दात लिहून घ्या. मी असं काही तुम्हाला वर्ड टू वर्ड लिहायची गरज नाही. यू राईट दिस डाऊन. बरं, ह्याचा ड्रॉबॅक काय असतो? ह्याचा ड्रॉबॅक काय आहे? आता L जो आहे तो L काय करतो? आठवा, LC ऑसिलेशन मला सांगितलंय. Lचं काम काय? Lला काय आवडत नाही? Lला इमिजिएट चेंज आवडत नाही, म्हणून तो L काय करतो? इमिजिएट चेंजला अपोज करतो. म्हणून तुम्ही जुन्या लाईट्स बघितल्या असतील, अशा लाईट जास्त असतात ना, तर लाईट बटन चालू केलं की लगेच लागत नाही ती लाईट. जुन्या ती पक 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 1-2-3 सेकंद पक पक करते आणि लागते. कळते? आता नवीन बाजारातला लाईट जे आलेलं त्याची पातळ ट्यूब असते त्याचं बोलत नाही मी. त्याची टेक्नॉलॉजीच वेगळी आहे. ते त्या आपल्याला सध्या त्या बोलतच नाही आपण. ते मी याचं बोलतो. याच्यामध्ये ती तुम्ही असं बघितलंय का नाही? आय डोंट नो. बघितलं असेल, दिस इज नॉट टू फार. पण ते पक 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 म्हणून मला ट्यूबलाईट पेटली का शब्द पण आला. पक 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 होती आणि मग लागतं ते लाईट. ते पक पक का होत होती? कारण हा L ह्याला चेंज आवडत नाही म्हणून तो पक पक करतो. हा त्याचा ड्रॉबॅक आहे, पण ठीक आहे. 1-2 सेकंद उशिरा लागलं तर लागलं, पण ऍटलिस्ट ते सेफली तरी ऑपरेट होती ना ट्यूब. आणि एनर्जी पण कमी खातीये, लॉस पण कमी आहे. कळतंय? दिस इज द यूज ऑफ चोक कॉईल. फाईन. तर हे नीट लिहून घ्या. मी तुम्हाला मी तुम्हाला गरजेपेक्षा जास्तच एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे? इतकं तुम्हाला एक्सप्लेनेशन कुठल्या पुस्तकात सापडणार नाही. तर तुम्हाला समजून घ्या, इंटरेस्ट जागण्यापुरतं समजून घ्या, आणि हे आपल्याला लिहिता यायला पाहिजे. नीट लिहून घ्या. चला पुढे. बर, पुढचा आहे दिस लास्ट अँड द बेस्ट टॉपिक, सब टॉपिक, लॉसेस इन ट्रान्सफॉर्मरचे. हे काही गप्पा आहेत, या टेन्शन नका घेऊ.
लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर. हा, पण तुम्हाला हे बोर्डामध्ये चांगलं लिहिता आलं पाहिजे, गप्पा मारता आलं पाहिजे. म्हणजे गप्पा म्हणजे कमी इम्पॉर्टंट असं म्हणत नाही मी, पण गणित वगैरे नाही आहे अशा. ठीक आहे. लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर आपण वर्किंग शिकलेलो आहे. ह्याचे लॉसेस बघूयात. सगळ्यात पहिला लॉस लिहा, कॉपर लॉस. कॉपर लॉस असं नावच यायचं, कॉपर लॉस. बरं, हा काय लॉस आहे मला सांगा. प्रायमरी आणि सेकंडरी कॉइलमध्ये रेजिस्टन्सेस आहेत, कळत आहे. रेजिस्टन्स आहे, ज्या ठिकाणी रेजिस्टन्स आहे त्या ठिकाणी हीट लॉस आहे, आणि हीट लॉस आहे त्या ठिकाणी दॅट इज वन ऑफ द मेजर लॉसेस ना, गरम होणं गोष्टी. म्हणून सगळ्या गोष्टी गरम होतात इलेक्ट्रिकच्या गोष्टी. ओके. आपल्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी जास्त गरम नाही होत, लक्षात घ्या तुम्ही. हां, त्याही होतात, नाही असं नाही. कॅपॅसिटरवर गरम होतात, आपलं मोबाईल पण गरम होतो, आणि तुमच्याकडे तर MI वगैरे फोन असतील, काय काय फोन तर इस्त्री पण करता येते असं म्हणतात. कॉपर लॉस तो वेगळी गोष्ट आहे, पण ती मोस्टली एनर्जी स्टोअर केल्यामुळे होत असते. पण अल्टरनेटिंग करंटमध्ये त्या इक्विपमेंट्समध्ये तरी भरपूर हीट गरम होत असते. बरं, तुम्ही पंख्याला वगैरे हात लावून बघा, एकदम चटका बसेल. किंवा थोडा वेळ लाईट चालू आहे, हात लावून बघा. ठीक आहे, चला. एनिवे, कॉपर लॉस. कॉपर लॉस, हां, मी सांगतो तुम्हाला की व्हॉट इज दिस लॉस. लिहा, ड्यू टू रेजिस्टन्सेस इन प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल्स देर इज हीट लॉस. दिस हीट लॉस इज कॉल्ड ॲज कॉपर लॉस. याला कॉपर का म्हणतात. हा, आता हा मला कमी करायचा असेल लॉस तर काय करावं लागतं. तुम्ही बेसिकली आता हा जो टॉपिक आहे ना, त्याला तुम्ही असं टॅब्युलर फॉर्म मध्ये पण लिहू शकता. कसं लिहा, आपण एकूण किती 5 लॉसेस बघणार आहे. हा पहिला लॉस आहे ना, असे 5 लॉसेस म्हणजे लॉस आणि त्याचं रिझन आणि त्याच्यावर काहीतरी सोल्युशन, असे 3 तुम्ही टेबल जरी बनवलं 3 कॉलम मध्ये तरी पण चालणार आहे, किंवा असं गप्पा लिहून घेतला तरी चालेल. पण टेबल बनवलेलं बरं राहील, एका तुम्हाला नजरेमध्ये सगळं रिव्हायझन करताना सोपं जाईल. हा झाला पहिला लॉस. याचं कारण काय, बिकॉज ऑफ रेजिस्टन्स इन प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल काय होतं, देर इज लॉस ऑफ हीट. बरं, त्याचं सोल्युशन काय आहे, रेजिस्टन्स कमी करा. बरं, कुठल्याचा रेजिस्टन्स कमी असतो, कॉपर. कॉपर इज अ व्हेरी गुड कंडक्टर, म्हणून कॉपर वापरा. म्हणून कॉपरच्या वायर्स असतात. तुम्ही वायर उघडून बघितल्या तर कॉपरचे स्टँड असतात, आणि त्यात पण कॉपर वापरतात, म्हणजे कॉइल्समध्ये असतं ते. कॉपरपेक्षा बेस्ट आहे कंडक्टर इज अ गोल्ड, व्हेरी गुड कंडक्टर. पण गोल्ड यू कॅन हार्डली यूज फॉर ट्रान्सफॉर्मर कॉइल्स. ठीक आहे ना. तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही कोणाला तरी गोल्ड ट्रान्सफॉर्मर वगैरेची गिफ्ट द्या मस्त. एनिवे, मार्ग भटकला गप्पा मारता मारता. कॉपर लॉस कळलंय, रिझन लिहिलं आणि सोल्युशन लिहा. काय सोल्युशन आहे, यूज लो रेजिस्टन्स कॉइल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट इज इट, कॉपर इज अ लो रेजिस्टन्स कॉइल. कॉपर लॉस. दुसरा लॉस लिहा, मॅग्नेटिक फ्लक्स लिकेज लॉस. मॅग्नेटिक फ्लक्स लिकेज लॉस. आठवा डायग्राम, कशी होती डायग्राम, असा तो होता ना ट्रान्सफॉर्मर कोर, असं होतं ना. आणि इथं तुमचं एक वाइंडिंग होतं आणि इथं तुमचं दुसरं वाइंडिंग होतं, बरोबर ना. तर काय होत होतं, इथनं असं सांगितलं ना मी, सगळे फ्लक्स लाईन अशा जातात असं आपण अज्युम करतो, आठवतं, असं सांगितलं ना तुम्हाला मी. हां, पण असं व्हायला पाहिजे नेसेसरी आहे का, नाही. याच्यात पण लॉस होतच. काय लॉस होतं की काही काही लाईन्स आहेत त्या इथनंच हवेत शॉर्टकट मारतात, हवेतनंच सर्किट नाही, हवेतनंच लूप कंप्लीट करतात. लक्षात घ्या, मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स आणि इलेक्ट्रिक फ्लक्स लाईन्स मध्ये एक मेजर फरक तुम्हाला सांगितला मी. मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स ऑलवेज एक्झिस्ट इन लूप, आणि इलेक्ट्रिक फ्लक्स लाईन्स नेव्हर एक्झिस्ट इन लूप. हा फरक आठवतोय. हा, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्सला लूप बनवायचं असेल, लूप एक्झिस्ट असेल तर ते हवेतनं पण लूप कंप्लीट करू शकतो ना असं. येस, तर थेरॉटिकली असं होतं. असं होऊ नये म्हणून काय करतात बघूयात आपण, कळतं. पण हे असं मॅग्नेटिक फ्लक्स असं होऊ शकतं, त्याला काय म्हणतात, अशा प्रकारच्या लॉसला मॅग्नेटिक फ्लक्स लॉस. ओके, मग रिझन मध्ये काय लिहिणार, रिझन मध्ये लिहा काय, सम मॅग्नेटिक फील्ड लाईन्स सम कंप्लीट देअर पाथ थ्रू एअर इन्स्टेड ऑफ पासिंग थ्रू द एंटायर ट्रान्सफॉर्मर कोर. कळतंय. ड्यू टू दिस फ्लक्स linked with both the coils is not the same. कळतंय का. हे आपण मानूनच केलं होतं ना डेरिव्हेशन वगैरे. हा, पण हे नेग्लेक्ट का केलं होतं, कारण हे सॉल्वेबल आहे. बरं, तर कसं काय करतात ह्याच्याने,
याचं सोल्युशन काय आहे की ओव्हरलॅपिंग ओके असल्या दिस लॉस कॅन बी मिनिमाइज्ड बाय ओव्हरलॅपिंग प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग्स ओव्हर इच अदर. ओव्हरलॅपिंग प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग्स ओव्हर इच अदर. बर, आता आपण हे ट्रान्सफॉर्मरची अशी डायग्राम बघितली वगैरे सगळं ठीक आहे, पण रिअल लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मर असाच या शेपमध्येच असायला पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे. ओके, तर समजा असं ह्याच्यावर ही प्रायमरी वाइंडिंग आहे. मी काय करतो, ह्याच्यावर एक लेअर देतो इन्सुलेटरचं आणि त्याच्यावर सेकंडरी वाइंडिंग ह्याच्यावरच गुंडाळतो ना. असं असू शकतं ना. हे आपल्याला दिसण्यासाठी कळण्यासाठी आपण असं तुम्हाला दाखवलंय, मी स्ट्रक्चर दाखवलंय, आपण स्टडी केलंय. पण असंही करू शकतो. काय केलं, प्रायमरी कॉईल घेतलं, एक रॉड घेतला, मेटल रॉड, आणि त्याच्यामध्ये म्हणजे हे आपला जो सॉफ्ट आयर्न असतो ना तसं तो ह्याच्यावर प्रायमरी वाइंडिंग अशा लावल्या आणि ह्याच्यावर एक लॅमिनेशन केलं प्लॅस्टिकचं इन्सुलेटरचं आणि ह्याच्यावरती सेकंडरी वाइंडिंग ह्याच्यावरतीच गुंडाळल्या. आता काय झालं बघ, आता ते एकमेकांना एकदम कव्हर केलं ना त्यांनी, त्यामुळे आता काय होईल, मॅग्नेटिक फ्लक्स लिकेज लॉस कमी होईल. लिहिलं, ह्याचं रिझन काय आहे, सम मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कम्प्लीट देअर पाथ थ्रू एअर शॉर्टकट. आणि ह्याचं सोल्युशन काय आहे, दिस कॅन बी मिनिमाइज्ड बाय ओव्हरलॅपिंग द कॉइल्स प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग्स ओव्हर इच अदर. कळतंय का. तिसरा एडी करंट लॉस. तिसरा काय आहे, एडी करंट लॉस. एडी करंट लॉस ह्याला अजून प्रेमाने आपण म्हणतो आयर्न लॉस. तो कॉपर लॉस होता, ह्याला आयर्न लॉस म्हणतात. बर, एडी करंट लॉस काय सांगितलं तुम्हाला. एडी करंट मध्ये की एडीज तयार होतात, पण तयार होऊ नये म्हणून काय केलं जातं बघा. जर असं जर स्ट्रक्चर असेल तर काय केलं जातं, असा हा ठोकळा असा डायरेक्टली, हा जो काही सॉफ्ट आयर्नचा ठोकळा असतो डायरेक्टली असा एकच ठोकळा घेऊ शकले असते ना ते, पण असं घेत नाहीत. तुम्ही ट्रान्सफॉर्मर तुमच्या हातात बघितलं कधी घेऊन हातात, तर तुम्हाला यू विल गेट अ फील की ट्रान्सफॉर्मर असं नसतं. हे काय असतं, मेटलच्या पट्ट्या असतात. मेटलच्या पट्ट्या म्हणजे एक पट्टी अशी असते, एक पट्टी काढतोय फक्त, ही एक पट्टी. अशा पट्ट्या एकमेकांना लावून हे ते असं बनवलेलं असतं. तुम्हाला कळत आहे. आणि या दोन पट्ट्यांच्या मध्ये इन्सुलेटर असतो. म्हणजे ही एक पट्टी मेटलची पट्टी झाली आणि त्याच्यामध्ये इन्सुलेटर, परत मेटलची पट्टी, परत इन्सुलेटर. कळतंय. ह्याला म्हणतात लॅमिनेटेड कोर. ह्याला काय म्हणतात, लॅमिनेटेड कोर. तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे मध्ये इन्सुलेटर आहे, त्यामुळे इथं फ्लक्स त्यातनं पास होत असेल तरी पण इथं एडी करंट तयारच होत नाही. का होत नाही, कारण मध्ये त्याला ऑब्स्ट्रक्शन आहे, तर मध्ये इन्सुलेटर येतं ना मध्ये. त्यामुळे दिस इज अ व्हेरी नाईस वे ऑफ रिड्युसिंग एडी करंट लॉस. लिहा, एडी करंट लॉस ह्याचं कॉज काय लिहिणार की ट्रान्सफॉर्मर कोर इज केप्ट इन व्हेरिएबल मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे. अँड बिकॉज ऑफ दिस एडी करंट्स आर जनरेटेड अँड एनर्जी इज लॉस्ट इन फॉर्म ऑफ हीट. कारण एडी करंट हीट जनरेट करतं, हे झालं कॉज. सोल्युशन काय लिहिणार, मिनिमाइज कसं करायचं, इट इज मिनिमाइज्ड बाय युझिंग लॅमिनेटेड शीट्स फॉर मेकिंग द ट्रान्सफॉर्मर कोर. लिहिलं. तिसरा. चौथा, हिस्टेरेसिस लॉस. हिस्टेरेसिस लॉस. ओके, बर. हिस्टेरेसिस लॉस आठवा. हिस्टेरेसिस मी तुम्हाला शिकवलं होतं मॅग्नेटिझम मध्ये. असा कर्व आपण काढला होता, आठवते का, हिस्टेरेसिस कर्व काढला होता. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं कोर्सिव्हिटी, रिटेंटिव्हिटी वगैरे. तर अजून सांगितलं होतं की हा जो एरिया अंडर कर्व जो असतो, एरिया अंडर द हिस्टेरेसिस कर्व, हे काय दर्शवतं, दिस शोज हीट लॉस्ट. ओके, आता आम्ही जास्त एक्सप्लेन करत बसत नाही हिस्टेरेसिस, मी तो अगोदर केलेलं एक्सप्लेन. ओके, तर बेसिकली हिस्टेरेसिस का तयार होतं, कारण हिस्टेरेसिस म्हणजे काय, तुम्ही मॅग्नेटिक फील्ड पहिला मॅग्नेटाइज करता, डिमॅग्नेटाइज करता, मॅग्नेटाइज करता, डिमॅग्नेटाइज करता. कळतंय का, तर इथे अल्टरनेटिंग करंट आहे ना, करंट असं जातोय, करंट हाय जातोय, परत झिरो झाला, परत लोअरला हाय झाला, परत झिरो झाला. कळतं तुम्हाला. तर करंट फ्लक्च्युएट होतोय म्हटल्यानंतर काय, ते मॅग्नेटाइज होणार, डिमॅग्नेटाइज होणार, मॅग्नेटाइज होणार, डिमॅग्नेटाइज. आर यू गेटिंग इट. त्यामुळे दॅट इज कॉल्ड हिस्टेरेसिस ना. आठवा, हिस्टेरेसिस काय फिनॉमिनन होती, जस्ट नोट्स पलटून बघा मागे. तर त्याच्या आणि हिस्टेरेसिस मध्ये काय होतं, द एरिया अंडर हिस्टेरेसिस कर्व गिव्स अस हीट लॉस. ओके, मग ह्याचं हिस्टेरेसिस लॉस लिहायचं कॉज काय लिहिणार, लिहा हिअर
ड्यू टू फ्लक्च्युएटिंग मॅग्नेटिक फील्ड, there is successive magnetization and demagnetization within the core. Okay. This induces hysteresis loss in form of heat. बरं, हे झालं कॉज. सोल्युशन काय करणार? सोल्युशन काय लिहिणार की असं मटेरियल वापरा ज्याचा हा लॉस कमी असेल ना, आणि प्रत्येक मटेरियलचा हा ग्राफ वेगळा असतो. काही मटेरियलचा एक मिनिट, मी फार एक्झॅजरेट केलंय. काही मटेरियलचा असा मोठा लॉस आहे, काही मटेरियलचा असा एकदम सडपातळ लॉस आहे. ओके, तर असं तर हे स्टील आठवा आपण बघितलेलं आहे, आणि हे सॉफ्ट आयर्न होतं ना, सॉफ्ट आयर्न हिस्टेरिसिस मध्ये आपण केलेलं आहे. तर म्हणून सॉफ्ट आयर्न कोर वापरतात. त्याचं कारण हे आहे, कारण सॉफ्ट आयर्नचं काय करतो, हिस्टेरिसिस लूप हॅज लिस्ट व्हॅल्यू. सोल्युशन मध्ये लिहा, this loss can be reduced by choosing material for the transformer core which has very narrow hysteresis loop. Okay, for example soft iron, म्हणून सॉफ्ट आयर्न कोर वापरलं जातं सरसकट. ओके, हा झाला चौथा लॉस. आणि लास्ट लॉस आहे ते म्हणजे मॅग्नेटोस्ट्रिक्शन. काय नाव फक्त मोठं आहे, घाबरायची गरज नाही. मॅग्नेटोस्ट्रिक्शन. ओके, हे काय असतं, तुम्ही मोठ्या जर डीपी मोठे असतात किंवा ट्रान्सफॉर्मर असतात किंवा हाय टेन्शन वायर असतात, तुम्ही त्याच्या जवळनं चालत गेले तर तुम्हाला असा एक आवाज तयार होतो, एक आवाज ट्र, असा कॉन्स्टंट आवाज चालू असतो. कधी कधी भीती वाटते ते कधी खाली पडेल का काय. असं तुम्ही बघा, ट्रान्सफॉर्मर मोठे डीपी असतात, मोठ्या ट्रान्सफॉर्मरच्या जवळ जाऊन बघा, असं बारीक आवाज असतो. त्याला हमिंग आवाज म्हणतात. हमिंग, असं गुणगुणल्यासारखं, हमिंग नॉईज. तर या आवाजामुळे पण काय होतं, हा आवाज होतो कशासाठी तयार ऍक्च्युली, आय टेल यू. ऍक्च्युली ह्याची चांगली मस्त इंटरेस्टिंग थेअरी, पण आपल्याला वेळेचा प्रॉब्लेम आहे. पण तुम्हाला थोडक्यात सांगतो की अल्टरनेटिंग करंटमुळे काय होतं, ह्याच्यामध्ये ना फ्लक्च्युएशन्स तयार होतात याच्यामध्ये. आणि त्या फ्लक्च्युएशन्सचं जर फ्रिक्वेन्सी जर याची नॅचरल फ्रिक्वेन्सी बरोबर मॅच झाली की ह्याच्यामध्ये रेझोनन्स होतो. अथवा रेझोनन्स झालं की काय होतं, मग हे ऍक्च्युली फिजिकली व्हायब्रेट करायला लागतंय. आणि ट्रान्सफॉर्मर कोर, आणि व्हायब्रेट केल्यामुळे तो आवाज तयार होतो. त्याला म्हणतात हमिंग नॉईज. ह्याला म्हणतात मॅग्नेटोस्ट्रिक्शन. याचा कॉज काय आहे, ड्यू टू फ्लक्च्युएटिंग करंट द ट्रान्सफॉर्मर कोर इज ऑल्सो सेट इन टू फ्लक्च्युएटिंग व्हायब्रेशन, किंवा सेट इन टू व्हायब्रेशन म्हणा, सेट इन टू व्हायब्रेशन्स, ड्यू टू विच नॉईज इज जनरेटेड, हमिंग नॉईज इज जनरेटेड. आता नॉईज पण काय, म्हणजे साऊंड पण एनर्जी आहे ना एक, लक्षात घ्या. आणि एनर्जी कुठनं आली, जी एनर्जी हा वापरत होता आणि यूज करत होता इतकं प्रामाणिकपणे, त्यातली एनर्जीच वापरणार ना तो साऊंड जनरेट करायला, म्हणजे वेस्टेज येतो. ओके, अँड सम एनर्जी इज लॉस्ट इन दिस हमिंग नॉईज. दिस फिनॉमिनन इज कॉल्ड एज मॅग्नेटोस्ट्रिक्शन. कळतंय? बरं, हे इथं सोडून टाकू, याच्या जास्त चर्चा नको आपल्याला. पुढे इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही काय तर तिथं पण बाकी ठेवा करायला. तर ह्याचा काय यूज आहे, ह्याचा काय सोल्युशन आहे, ह्याचं काय सोल्युशन नाही आहे. इथं मी अजून शोधलं नाहीच आहे बेसिकली, आय डिडंट फाइंड इट. आणि असं तुम्हाला शोधून काढता येईल पण त्याची काही गरज नाही, हे सफिशियंट आहे. तर सोल्युशन काय नाही, टॉलरेट करा आवाजाला, आणि काय करणार. ठीक आहे, तर देअर इट इज. आवाज कमी करायला मफलर वगैरे असतात, पण ते मफलर काय आहेत, तो थोडीच आवाज जनरेट जो होणार आहे तो मफलर मफल करेल ना, साऊंड मफलर. एनिवे, आपला काय तो विषय नाही. चलो, तर असे सगळे लॉसेस आहेत ट्रान्सफॉर्मरचे. देअर इट इज. हिअर वी एंड विथ अल्टरनेटिंग करंट आणि EMI. ठीक आहे, सगळे आपण टॉपिकला हात लावलेला आहे, कुठलाही सोडलेलं नाहीये. तुम्हाला एखादा कुठं काय सापडलं असेल, एखादं हे परत सांगता का, किंवा हे यासारखं काही अजून राहिलं होतं वगैरे, तर यू कॅन ऑलवेज टेल मी, ते होऊन जाईल कवर. चलो, ठीक आहे, फाईन, भेटूयात परत. चलो, गुड डे, बाय.